हाय फ्रेंड्स, आज आपण वेपर्स बनवणार आहोत, तेही इन्स्टंट। तर हे वेपर्स तुम्ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ऑल टाइम तुम्ही करू शकता। आणि आपण उन्हाळ्यात जे वेपर्स बनवतो त्याची टेस्ट आणि ह्याची टेस्ट थोडीशी वेगळी असते। तर प्रथम इथं मी 1 किलो बटाटा घेतला, एकदम कडक घेतलाय। आणि हा बटाटा जो आहे तो लाल कलरचा आहे। जर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही रेग्युलर बटाटा वापरला तरी सुद्धा चालेल। फक्त रेग्युलर बटाट्याचे वेपर्स जे आहेत ते थोडेसे ब्राउन कलरचे होतात, पांढरे शुभ्र होत नाही। टेस्ट मध्ये फारसा काही फरक पडत नाही। तर आता आपण हा बटाटा साली काढून पाण्यामध्ये ठेवायचा आहे। तर एका बटाट्याची मी साल आधी काढून घेते। तर पाण्यामध्ये सर्व बटाटे व्यवस्थित भिजले पाहिजेत। त्याचा कोणताही बटाट्याचा भाग वर नाही दिसला पाहिजे, नाहीतर मग बटाटा आपला काळा पडतो। तर बऱ्याच वेळेला आपण अपार्टमेंट मध्ये राहतो, आपल्याला वाळवणाचे पदार्थ वाळू घालायला जागा नसते। तर त्यातलाच एक प्रकार म्हणजे सर्वांना आवडणारा वेपर्स। तर तुम्ही हे वेपर्स अगदी इन्स्टंट करू शकता आणि कमीत कमी 2 ते 2.5 महिने हे वेपर्स व्यवस्थित राहतात, खराब होत नाही। आता सर्व बटाट्यांची साल काढून घेतली, त्यानंतर मी त्यामध्ये आईस क्यूब घातल्या। ही महत्त्वाची टिप्स आहे। आणि कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 1 तास आपल्याला हे बटाटे पाण्यामध्ये असेच ठेवून द्यायचे आहेत। 1 तासानंतर आता आपण आधी पूर्वतयारी थोडीशी मी करून घेतली आहे। एक ताट घेतले, त्याच्यावर टिश्यू पेपर घेतलाय। आता एक कॉटनचा रुमाल घ्यायचा, त्यातला एक बटाटा काढून घ्यायचा आणि तो व्यवस्थित हाताने प्रेशर देऊन पुसून घ्यायचा। अगदी अबदारी पुसायचं नाही, पूर्ण पाणी त्यातलं टिपलं गेलं पाहिजे। पाण्याचा थोडा सुद्धा अंश त्या बटाट्यामध्ये राहिला नाही पाहिजे, याची दक्षता घ्यायची, नाही तर तुमचे वेपर्स नरम पडतील, ते कुरकुरीत होणार नाहीत। आणि 1 तासापेक्षा जास्त बटाटा पाण्यामध्ये सुद्धा ठेवायचं नाही, ही सुद्धा एक टिप्स आहे। आता याच पद्धतीने मी सर्व बटाटे व्यवस्थित कोरडे करून घेते। खाली पेपर ठेवल्यामुळे त्यात थोडं जरी मॉइश्चर राहिला असेल तर ते पेपर शोषून घेईल। तुमच्याकडे जर असे पेपर नसतील तर तुम्ही कॉटनचा रुमाल एखादा खाली अंतरलात तरी सुद्धा चालेल। आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे बाजूला ठेवून द्यायचं। याचा उपयोग आपण नंतर करणार आहोत। आता एक बटाटा घ्यायचा आणि या पद्धतीने तुम्ही बटाटा खिसून घ्यायचा। मी 2 पद्धती वेपर्स करायच्या दाखवत आहे, तर तुम्ही दोन्ही मधली तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ती पद्धत वापरा। फक्त टिश्यू पेपर खाली ठेवू नका, कारण एखादं स्लाइस जी आहे ती टिश्यू पेपरला चिटकण्याची शक्यता असते। तुम्ही त्याऐवजी कॉटनचा रुमाल वापरा। आणि हे वेपर्स असे मग वेगवेगळे आपल्याला हाताने करावे लागतात। दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे, तो सुद्धा मी दाखवते। सोबतच मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता या तेलामध्ये एक वेपर्स आपण टाकून बघूयात आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आता आपलं हे तेल व्यवस्थित कडकडीत असं गरम झालेलं आहे। आता आपण मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते। ही पद्धत सगळ्यात बेस्ट आहे, नो झंझट। आता आपण वेफरची खिसणी घ्यायची, थोडीशी वरती पकडायची। बटाटा जो आहे तो आडवा पकडलाय मी। आणि आता आपण हे जे वेपर्स पाडूयात। गॅसची फ्लेम लो ठेवायची, नाहीतर खूप मोठ्या प्रमाणात वाफ तुमच्या हाताला लागू शकते। आता हे आपले वेपर्स मी तेलामध्ये खिसलेले आहेत। थोडीशी घाई करायची नाही। आता हे घाई केल्यामुळे बघितलं तुम्ही, वेपर्स जो आहे तो आपल्या झारेला चिटकून बसला। आता हे वेपर्स एकदा दोनदा आपण पलटी केल्यानंतर जे आपण मिठाचं पाणी बनवलंय ते अगदी ठेंबर घालायचं, जास्त घालायचं नाही। सोबत चेहऱ्या मागं घ्यायचा, कारण पाणी तेलामध्ये टाकल्यामुळे तेलाची तीव्रता खूप असल्यामुळे तडतड असं ते उडतं आणि चेहऱ्यावर येण्याची शक्यता असते। आता हे वेपर्स मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि याच पद्धतीने मी सर्व वेपर्स करून घेतले आणि हे एकदम इन्स्टंट मार्केट स्टाईल वेपर्स तयार आहेत।
पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.